Hello everyone, welcome to all on my YouTube channel General Science with Yogesh Gawale. तर आज आपण या ठिकाणी लँड या नॅचरल रिसोर्स विषयी आपण अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वॉटर या नॅचरल रिसोर्सेस विषयी अभ्यास केला. हाऊ वॉटर इज फॉर्म, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ, वॉटर इज लाईफ, युनिव्हर्सल सॉल्वंट, water resources, uses of water, and how we can avoid the serious problem, scarcity of water. That we learned in the last video. Today we are going to learn about land. So do you know that land, it is an important natural resource. So why we call it is important natural resource? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी लँड या नॅचरल रिसोर्स विषयी अभ्यास करणार आहोत. तर लँड म्हटल्याबरोबर तुम्हाला काही क्वेश्चन्स तुमच्या माइंडमध्ये आले असतील. व्हॉट इज द लँड मेड अप ऑफ? इज द लँड फ्लॅट एव्हरीवेअर? व्हॉट डू यू सी ऑन अ लँड? व्हॉट हॅज मॅन क्रिएट ऑन अ लँड? डज द मॅन प्रोड्यूस द सॉइल ऑर लँड? All that answers of all that questions we will going to see in this video. या सर्व तुमच्या सर्व शंकांचे समाधान आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. लँड दॅट वी सीन इन आवर सराउंडिंग्स इज मेड फ्रॉम stones, soil or big rocks. Okay, so what is the land made up of? Land made up of stones, soil or big rocks. And the land that we see in our surrounding, it is not a flat everywhere. It is a hilly in some places, flat in other places. We see a different landforms on the land. हे आपण मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये पाहिलेलं आहे. डिफरंट लँडफॉर्म्स. ओके, दोज ॲनिमल्स दे सर्वायवल ऑन अ लँड ओनली. दे कॅन लिव्ह ऑन अ लँड अलॉंग अस. दे आर कॉल्ड टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. सो लाईक अस, सम टेरेस्ट्रियल ॲनिमल्स दे मेक अ होल इनसाइड द सॉइल ऑर लँड अँड दे मेक देअर शेल्टर अंडर द ग्राउंड. ओके, सो इन दिस वे याच्यावरतून आपण सांगू शकतो की लिव्हिंग थिंग जी आहे ही त्यांची बेसिक नीड पूर्ण करण्यासाठी, मे बी इट इज अ शेल्टर और इट इज अ फूड, that basic need fulfilled by the land. Okay, so this land we seen, it is also used. There are different uses of land. It is used for farming, for building houses, making roads, for growth of plants or animals. The land, it is useful in a forest for the growth the animals and plants. Also, we get some valuable things from the land. What it is? It is minerals, crude oils, natural gas we obtain from the earth, means land. That is why these all are the valuable important things we get and used for our basic needs. So that is why it means that the land, it is the important resource. त्याच्यामुळेच लँडला इम्पॉर्टंट रिसोर्स या ठिकाणी म्हटलं आहे. तर का म्हटलेलं आहे? कारण आपल्या बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी ते लँड आपण नेचरमध्ये अवेलेबल आहे. आणि हाऊ मच पर्सेंट ती आहे? 29% लँड आपल्याला अर्थवरती पाहायला मिळते ॲज वी कंपेअर द टोटल व्हॉल्यूम ऑफ द अर्थ. ओके, सो नाव लेट्स सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. ओके, look at this picture. This picture shows that different layers of the land. So you know that if a deep pit is dug in the ground, we seen that type of structure inside the ground. Look like that.
इट हॅज अ डिफरंट लेअर इनसाइड इट. तर कोणकोणत्या लेयर्स आहेत ते या ठिकाणी या पिक्चरमध्ये तुम्हाला या इमेजमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल. जी टॉपमोस्ट लेअर आहे त्याला आपण ह्युमस म्हणतो. त्यानंतर आपल्याला त्याच्याखाली सॉईल दिसते. त्यानंतर आहे इमॅच्युअर सॉईल, लेयर्स ऑफ द सॉईल अँड स्मॉल रॉक्स अँड बेड रॉक्स. सो डू यू नो दॅट आपण आपल्या आजूबाजूला बघत असेल या झाडाचा पालापाचोळा जमिनीवरती पडतो. त्याचबरोबर आपण आपल्या घरामधला किंवा ॲनिमल डंक असेल, डेड बॉडीज ऑफ द ॲनिमल्स असेल, प्लांट रिफ्यूज असतील, हे सर्व या टॉपमोस्ट लेअरमध्ये आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. तर आता हे जसेचे तसेच राहतात का रे? नाही. या ठिकाणी काही मायक्रोब्स राहतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ते याला डिकम्पोज करतात आणि त्याचं रूपांतर मॅन्यूरमध्ये करतात. And this manure, it is the most important for the soil because of the soil become fertile. So such a process or such a soil, such a topmost layer of the soil, it is called as humus. याला आपण काय म्हणतो? ह्युमस. ह्युमस कशाला म्हणायचं समजलं तुम्हाला? ह्युमस इज द लेयर फॉर्म ऑन द सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय द मायक्रोब्स. दॅट इज कॉल्ड ॲज ह्युमस. तर या ह्युमसचं इम्पॉर्टन्स काय आहे बाळांनो आपल्याला? या ह्युमसमुळे ही जी सॉईल आहे या सॉईलमध्ये वॉटर होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होते. त्याचबरोबर ही जी एअर आहे ही एअर सॉईलमध्ये खेळती राहते. त्याचबरोबर ही सॉईल जी आहे या प्लांटच्या ग्रोथसाठी न्यूट्रियन सप्लाय करते. सो दीज ऑल आर द इम्पॉर्टन्स ऑफ द ह्युमस. द फर्स्ट इज ह्युमस सप्लाय न्यूट्रियंट्स टू द soil these nutrients supply to the plants. Then humus is also important for aerating the soil and for holding water in the soil. Okay, so that is the importance of the humus, and because of that the soil increase the fertility. So the proportion of the humus in upper layer of the good fertile soil is about 33% to 50%, and because of that type of percentage we seen in a dense forest, or we use a manure, compost, fertilizer in a field or for farming, that also contain high amount of manures. Okay, तर अशा प्रकारची आपल्याला सॉइलची लेअर त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतरची आपल्याला लेयर्स पाहायला मिळते. ही जी सॉईल आहे ही मॅच्युअर सॉईल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अलग लक्षात, मॅच्युअर सॉईल आहे. या मॅच्युअर सॉईलमध्ये आपल्याला इन्सेक्ट्स, वर्म्स, सँडी लेअर और सॉईल पार्टिकल्स अशा प्रकारची लेअर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही आहे सॉईल लेअर, याला आपण मॅच्युअर लेअर म्हणतो. त्याच्यानंतरची इमॅच्युअर लेअर, या इमॅच्युअर लेअरमध्ये आपल्याला क्रम्बल रॉक्स पाहायला मिळतात. त्या ठिकाणी इमॅच्युअर सॉईलमध्ये आपल्याला एक तर सॉईलसुद्धा आढळत नाहीत किंवा स्टोनसुद्धा आढळत नाहीत. तर या ठिकाणी जे स्टोन्स आहेत, स्मॉल साईजचे स्टोन्स आपल्याला आणि सॉईल पार्टिकल्स आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ॲक्च्युली ही प्लांट्ससाठी, प्लांटच्या ग्रोथसाठी फार युजफुल नसते, कारण ही फर्टाईल नसते. त्यामुळे याला इमॅच्युअर सॉईल मिळाले, अपरिपक्व मृदा या ठिकाणी आपल्याला ती पाहायला मिळते. अलग लक्षात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेयर्स पाहायला मिळते. या लेयर्सचं नाव आहे लेयर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स. तर द proportion of the decreasing and that of the rock increasing. इथे जसं आपण खाली जाऊन इथे सॉईलचं प्रोपोर्शन डिक्रीज होताना पाहायला मिळतं आणि रॉकचं प्रोपोर्शन इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळतं. दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. बघा बाळांनो, या ठिकाणी आपल्याला हे रॉकचे पीसेस पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जसं आपण खाली जाऊन इथे आपल्याला बेडरॉक पाहायला मिळतं. अलग लक्षात. सो द मेन मिनरल्स दॅट वी सीन इन अ टॉपमोस्ट लेअर ऑफ द सॉईल, इट इज that main minerals derive from these bedrocks. Okay, and that is why we seen that color, texture and different things, different minerals in the soil, it is different in a different places. Why? Because they are derived from the bedrocks, and the bedrocks determine the color and texture of the soil. याच्यामुळे तुम्हाला
आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॉइल्स पाहायला मिळते. त्यामध्ये मिनरलसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याचा कलरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ते कशावर अवलंबून असतं बाळांनो? इट इज टोटली डिपेंड्स अपॉन बेड रॉक. अलग लक्षात? तर या बेड रॉकवरती या सॉइलचं टेक्स्चर आणि कलर आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी या सॉइलच्या वेगवेगळ्या लेयर्स असतात. आता आपण पाहणार आहोत ही जी सॉइल आहे, ही सॉइल कशा प्रकारे तयार होते, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉइल. आता सर्वांनी लक्ष द्या या ठिकाणी कशा प्रकारे प्रोसेस फॉर्म होते. इथे मी फक्त तुम्हाला काय सांगितलं आहे, लेयर्स सांगितल्या. बेड रॉक, स्मॉल रॉक, इममॅच्युअर सॉइल, मॅच्युअर सॉइल, ह्युमस, ह्या सॉइलच्या लेयर्स आहेत. आता ह्या लेयर्स कशा प्रकारे फॉर्म असतात आणि ही टॉपमोस्ट लेयर सॉइलची कशा प्रकारे फॉर्म होते, ती प्रोसेस काय आहे ते आपण या ठिकाणी बघू. तर बघा बाळांनो, नाव वी विल सी द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. ओके, सो द सॉइल ऑन द अर्थ, ही जी सॉइल आहे लँडवरती, द सॉइल ऑन द लँड इट इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस, बाय अ नॅचरल प्रोसेस. सॉइल फॉर्मेशन ही जी प्रोसेस आहे टोटली नॅचरल आहे बाळांनो, टोटली नॅचरल. याच्यामध्ये बाकी आर्टिफिशियल असं काहीच नाही. But the formation of soil, that process, two components are take part in. Which are these two components? Biotic factor, biotic components of the soil and abiotic components of the soil. तर कशा प्रकारे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स हे सॉइल फॉर्मेशन मध्ये मदत करतात ते आपण या ठिकाणी पाहू. अबायोटिक कंपोनंट्स मीन्स that don't have a life and biotic means which has a life. लिव्हिंग थिंग्सला बायोटिक म्हणतो आपण, नॉन लिव्हिंग थिंगला अबायोटिक म्हणतो. तर अबायोटिकमध्ये कोणकोणते येतात तर बघा, याच्यामध्ये हीट, कोल्ड, वॉटर ऑफ द सन, विंड, रेनफॉल, these all are the things they are affect on a bedrock. हा बेडरॉक अखंड आपल्याला बॉटममध्ये पाहायला मिळतो आणि या बेडरॉकचं काय होतं, वेदरिंग होतं. हे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी वेदरिंग होताना. हा बेडरॉक आहे, याचे पीसेस झाले, या पीसेसचे स्मॉल पीसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या अशा प्रकारचे स्मॉल पार्टिकल्स तयार होतात आणि फायनली या ठिकाणी फाईन पार्टिकल आपल्याला सॉइलचे पाहायला मिळतात. अलग लक्षात? तर याचं हे जे वेदरिंग आहे, याची जी झीज आहे, ही झीज कशामुळे होते? ऊन, वारा, पाऊस, थंडी या सर्व अबायोटिक कंपोनंट्समुळे आपल्याला या ठिकाणी याची झीज होताना पाहायला मिळते आणि याचं कन्व्हर्जन स्मॉल पीसेसमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. अलग लक्षात? सो द बेड रॉक ब्रोकिंग डाऊन इनटू पीसेस, स्टोन्स, सॅन्ड, सॉइल आर फॉर्म फ्रॉम द पीसेस ऑफ बेडरॉक. ओके, तर हे सर्व अशा प्रकारे बेडरॉकपासून तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर काही बायोटिक कंपोनंट्स आहेत, त्याच्यामुळे सुद्धा याचे स्मॉल पीसेस फाईन पार्टिकल्स तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग कोणते बायोटिक कंपोनंट्स? मायक्रोब्स, वर्म्स अँड डिफरंट अदर इन्सेक्ट्स, अलॉंग दॅट सम रुडेंट ॲनिमल्स, माईस, रॅट, such a type of animals also found in the soil and they make a stone into small particles. They make a shelter, they make a hole in the soil, and when they dug a land, that time this stone or these big rocks change into fine particles. So in this way, biotic component and abiotic components both are responsible for the formation of the soil. अशा प्रकारे बायोटिक अबायोटिक दोन्ही कंपोनंट्स आपल्याला सॉइलचे बारीक पार्टिकल्स फॉर्म होण्यासाठी मदत करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे तुम्हाला हा प्लांट दिसत असेल, या प्लांटचे रूट्स काय आहेत? ऑलवेज द रूट्स ऑफ द प्लांट पेनिट्रेट इन टू द सॉइल आणि व्हेन इट पेनिट्रेट इन टू द सॉइल दे आर ऑल्सो हेल्पफुल फॉर फॉर्मेशन ऑफ और वेदरिंग ऑफ रॉक. झाडाचे हे जे रूट आहेत हे जमिनीमध्ये पेनिट्रेट करत असतात, घुसत असतात आणि त्यामुळे हे ज्या वेळेस ह्या रॉकमध्ये जातात त्या रॉकचे सुद्धा या रॉकला वेदरिंग करण्यामध्ये कारणीभूत असतात. अलग लक्षात? सो द रूट्स ऑफ द ट्रीज ग्रोज ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक. सो इन दिस वे द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज अ स्लो अँड कंटिन्युअस प्रोसेस and totally natural process. It takes about thousands of years
for a 2.5 centimeter thickness of the layer of the soil, mature soil in a nature or on a land, it's take thousands of years. अशा पद्धतीने बाळांनो आपल्याला आपल्या आजूबाजूला ही सॉईलची मॅच्युअर सॉईलची 2.5 सेंटीमीटरची थिकनेस आहे, ही फॉर्म होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. ती काही 1-2 दिवसात तयार होत नाही. स्लो प्रोसेस आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहेत, सतत ही नेचरमध्ये चालू असते. वेगवेगळ्या कारणं मी तुम्हाला सांगितले त्याचे. तर अशा प्रकारे ही या ठिकाणी आपल्याला सॉईल फॉर्म होताना पाहायला मिळते. तर अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुम्ही लिहू शकता. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉईल, ही डायग्राम काढून तुम्ही डिस्क्राईब करू शकता किंवा ही डायग्राम पेपरमध्ये येते, याला नावं द्या. अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. या सॉईलची ह्या अशा प्रकारची जी लेअर आहेत, या लेअरच्या मदतीने तुम्ही एक सॉईल लेअरचं मॉडेल तयार करू शकता. तर काय करायचं, त्यासाठी एक बिस्लरी बॉटल घ्यायची आहे, तिचं माउथ या ठिकाणून कट करायचं आहे आणि अशा प्रकारे ट्रान्सपरंट बिस्लरी बॉटल घेऊन आपल्याला काही स्टोन्स लागतील, सँड लागेल, फाईन सँड लागेल, सॉईल लागेल आणि ड्राय लीव्स आपल्याला त्या ठिकाणी लागतील. तर याच्या लेयर्स आपल्याला तयार करायच्या. याच्यामध्ये सर्वात बॉटमला आपल्याला बिग स्टोन टाकायचे आहेत, त्याच्यानंतर स्मॉल स्टोन टाकायचे, त्याच्यानंतर सँड टाकायची आहे, त्याच्यानंतर सॉईल टाकायची आहे. आपण त्याला क्रम्बल रॉक म्हणतो, मुरुम म्हणतो, अशा प्रकारचं या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर फाईन सँड टाकायची, त्याला मॅच्युअर सॉईल आपण म्हणतो, त्या आत्ता आपण बघितलं. त्यानंतर या ठिकाणी लीव्स टाकायचे. तर अशा प्रकारे आपल्याला लेयर्स ऑफ लँडचं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला तयार करता येईल. तुम्ही ॲक्टिव्हिटी ही स्वतः करू शकता. ती ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स येईल की अशा प्रकारचे लँडमध्ये आपल्याला लेयर्स पाहायला मिळतात. ठीक आहे. हिअर वी सीन दॅट टू फॉर्म दिस टॉप मोस्ट लेयर ऑफ द सॉईल इट्स टेक thousands of years. Okay, but due to the heavy rainfall, due to the flood, due to the storm, due to the wind, due to the human activities, due to the mining, all these reasons, because of that this topmost layer of the soil, it get destroyed in a short period of time. ओके, बघा बाळांनो, ही जी लेअर आहे, ही लेअर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. परंतु जोराचा पाऊस आला, हवा आली, वादळ आलं किंवा काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतात किंवा काही ॲनिमल्स असतात, ते इकडे तिकडे धावत असतात. त्याचबरोबर मायनिंगमुळे ही जी टॉपमोस्ट लेअर आहे, ही अतिशय कमी वेळामध्ये नष्ट होऊन जाते, डिस्ट्रॉय होऊन जाते. आणि त्यामुळे हा जो बेड रॉक आहे, हा बेड रॉक त्या ठिकाणी ओपन होतो, आहे की नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणची सॉईल इनफर्टाईल होते किंवा त्या ठिकाणी आपल्याला बेड रॉक ओपन झाल्यावरती प्लांटेशन त्या ठिकाणी करता येत नाही किंवा कोणत्याच प्रकारचे प्लांट्स त्या ठिकाणी ग्रो होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. सो डू यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय सॉईल इरोजन. सॉईल इरोजन कशाला म्हणायचं, तर वादळ, वारा, ह्युमन ॲक्टिव्हिटीज यामुळे ही जी सॉईल आहे, ही सॉईल या ठिकाणाहून वाहून जाणे, फ्लो होऊन जाणे, या ॲक्टिव्हिटीला सॉईल इरोजन आपण असं म्हणतो. सो द प्रोसेस इन विच ड्यू टू द स्टॉर्म, ड्यू टू द फ्लड, ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटीज, द सॉईल फ्लो अवे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, that is called as soil erosion. So how we can avoid the soil erosion, how we can prevent the soil erosion. इथे आपण बघू शकतो की सॉईल इरोजन आपण कशा प्रकारे प्रिव्हेंट करू शकतो. त्यासाठी आपल्याला बेस्ट रेमेडी काय, की या लँडवरती ग्रास असेल, ट्रीज असतील, बुशेस असतील, हे ग्रो झाले पाहिजे, जेणेकरून हे रूट्स काय करतात, सॉईल पार्टिकल होल्ड करून ठेवतात. आणि किती जोराचं वादळ आलं, किती जोराचा पाऊस झाला, किती ॲनिमलची ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी झाली, तरीसुद्धा ती सॉईल लूज होणार नाही आणि तिचं इरोजन या ठिकाणी अवॉइड होईल. अशा प्रकारे वी कॅन प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. ओके, आता आपण बघणार आहोत फॉसिल फ्युल्स, क्रूड ऑइल, मिनरल ऑइल कशाला म्हणायचं. आलं लक्षात. तर बघा, आपल्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये
आपल्याला फॉसिल फ्यूल्स पाहायला मिळतात. मग त्याच भागामध्ये का पाहायला मिळतात, तर खूप खूप वर्षा अगोदर त्या भागामध्ये घनदाट जंगल होतं आणि ते जंगल जमिनीखाली गाडलं गेलं आणि त्याच्यावर जमिनीचा दाब, इंटरनल ॲक्टिव्हिटीज, एनर्जीज यामुळे त्याचं रूपांतर फॉसिल फ्यूल्समध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर फॉसिल फ्यूल्स ॲक्च्युली कशाला म्हणायचं बाळांनो, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. द फॉरेस्ट ऑन द लँड गॉट बरीड अंडर द ग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहेलिंग ॲक्टिव्हिटीज that took place on the earth many years ago, and after that the process of the formation of fuels forms, and the remains of the plants and animals or the living things took place underground, and we get from that fossil fuels. It convert into fossil fuels and crude oils, we also called as crude oil, mineral oil. So because of that, from the soil, from the land, we get mineral oil, crude oil, natural gas. सिमिलरली बाळांनो, अशाच प्रकारे समुद्राच्या बॉटममध्ये सुद्धा आपल्याला जे डेड ॲनिमल्स आहेत ते बॉटमला जाऊन सी अँड ओशनमध्ये बॉटमला जाऊन सेटल होतात. अशा त्यांच्या लेयर्स फॉर्म होतात आणि त्या लेयर्स फॉर्म झाल्यामुळे वॉटर प्रेशर, त्या प्रेशरमुळे किंवा इतर काही मुवमेंटमुळे त्याचं रूपांतर आपल्याला क्रूड ऑइलमध्ये झालेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे जे कोल असेल, मिनरल ऑइल असेल, क्रूड ऑइल असेल, या सर्वांना आपण फॉसिल फ्यूल म्हणतो. अलग लक्षात. तर अशा प्रकारे त्याच्यापासून आपण मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन वॅक्स, टार हे सबस्टन्सेस त्याच्यापासून आपल्याला मिळत असतात. हे सबस्टन्सेस त्याच्यापासून आपण मिळवत असतो. अशा प्रकारचे हे एक्झाम्पल्स आहेत फॉसिल फ्यूलचे. ठीक आहे. तर बघा बाळांनो, 3-4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या लेसनवरती. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि हा पार्ट 4 आहे. याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, त्यानंतर एअर या नॅचरल रिसोर्स विषयी अभ्यास केला, वॉटर विषयी अभ्यास केला, आज आपण लँड विषयी अभ्यास केला. या सर्व याच्यावरतून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर टू सर्वायवल ऑन द अर्थ, and that is why earth, it is only one planet which has a life on it. But do you know that these things we use to fulfill our basic needs, but do you know that these things are very small quantity available on the earth as we compare the total volume of the earth. Land, it is at 29%, fresh water, it is 0.3%, oxygen 21%. So this proportion we seen here, it is a very less on the earth. Still we seen that the living thing are exist, sustain, survival on the earth. Okay. So it is necessary for a man to control on his greed. In other words, he must use these resources judiciously with awarenessly that they are meant for all other living things and not just for mankind. याच्यावरतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बाळांनो, की हे रिसोर्सेस आहेत, अतिशय कमी प्रमाणात आहेत, तरीसुद्धा ते सफिशियंट आहेत. परंतु मानवाचा लोभीपणा, कमी वेळेमध्ये जास्त पैसे कमवणे, लोभीपणा, त्यानंतर अतिवापर, या गोष्टींमुळे हे नॅचरल रिसोर्सेस भविष्यामध्ये आपल्याला तुटवडा त्याचा भासणार आहे. त्याच्यासाठी त्याचा वापर आपण काटकसरीने, काळजीपूर्वक, योग्य पद्धतीने, जाणीवपूर्वक त्याचा वापर आपण करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते फक्त मानवासाठी नाही तर या पृथ्वीवर असणाऱ्या सर्व सजीवांसाठी उपयोगी आहेत, या दृष्टीने विचार करून आपण त्याचा वापर केला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा लेसन या ठिकाणी फिनिश झालेला आहे. यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ती अडचण विचारू शकता. तर इथे बघा, अत्यंत महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे ज्याचं इस्टॅब्लिशमेंट 1875 झालेलं आहे. दॅट इज इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. शॉर्ट फॉर्म आहे IMD. तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतं. कॉम्पिटेटिव्ह वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा याचा इस्टॅब्लिश इयर विचारलं जाऊ शकतं. तर India Meteorological Department IMD was established in
1875 for studying the weather in the Indian subcontinent. आपल्या भारतीय उपखंडामधील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी हे इंग्रजाच्या काळामध्ये IMD इस्टॅब्लिश झालेला आहे. याचं फंक्शन काय आहे? The main function of Indian Meteorological Department is that this institute to observe the weather and to make weather forecast. आपल्याला आपण टेलिव्हिजनवरती पाहतो किंवा बऱ्याच वेळेस रेडिओ टेलिव्हिजन असेल न्यूजपेपरमध्ये आपल्याला बातमी पाहायला मिळते, आज या ठिकाणी जास्त पाऊस पडणार, या ठिकाणी वादळ येणार आहे. तर या सर्व ज्या इन्फॉर्मेशन आहेत ह्या IMD स्टडीज करतं आणि त्या पब्लिश करतं. अलग लक्षात. This institute also conduct research related to the changes in the weather. वेदरमध्ये जे चेंजेस होतात, ग्लोबल वॉर्मिंग असेल, स्ट्रॉम असेल, जास्त प्रेशर असेल, कमी लो प्रेशर असेल, व्हॉटेवर जे काही असेल याचा जे काही रिसर्च करतात आणि त्याचा फॉरकास्ट आपल्यासाठी करत असतात. रेन कुठे जास्त प्रमाणामध्ये होणार, कुठे वादळ येणार, या सर्व गोष्टींचा अभ्यास ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा स्टडीज हे डिपार्टमेंट करत असतं, जेणेकरून त्या ठिकाणी होणारी जी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे मोठं संकट आहे ते टळलं. त्या ठिकाणी आपण लिव्हिंग थिंग्सला वाचवू शकतो. तर अशा प्रकारे या लेसनवरची एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायची आहे. एक्सरसाइजमध्ये कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन मी या 3-4 व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून 1st, 2nd, 3rd, 4th हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुमचा या टॉपिकमधला सर्व कन्सेप्ट क्लिअर करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.